दिनांक 5 मार्च 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर येथे संवैधानिक मार्गाने लोहार डोंगरी खाण प्रकल्पाविरोधात अन्नत्याग सत्याग्रह करीत असलेले इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष माननीय बंडूभाऊ धोत्रे यांना दिनांक 9 मार्च 2026ला 5व्या दिवशी रात्री बळजबरीने चंद्रपूर पोलिसांनी दवाखान्यात भरती केले आहे। लोहार डोंगरी येथे प्रस्तावित लोहखान प्रकल्प उभारण्याचा सरकारचा मानस आहे। यामध्ये 100 एकर जमिनीचे अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव आहे। लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला निर्माण झालेला धोका आणि जिल्ह्यात भीषण मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होणार आहे। यासाठी 18,025 वृक्षांची कत्तल केली जाणार आहे। लोहार डोंगरी आणि ताडोबाचा ऱ्हास म्हणजे केवळ जंगल कमी होणे नाही, तर भूजल पुनर्भरण घटने, उष्णतेत वाढ, धूळ प्रदूषणात वाढ होणे होय। यामुळे प्राणी आणि जैवविविधतेची कधीही न भरून निघणारी हानी होणार आहे। निसर्ग वाचेल तरच मानव जीव वाचेल ही आर्त हाक घेऊन 16 मागण्यासह सुरू झालेले अन्नत्याग आंदोलन बंद पाडण्याचा सरकारचा कुटील डाव दिसून येत आहे। ताडोबा व्याघ्र प्रकल्पात 100पेक्षा जास्त वाघांची संख्या आहे। असे प्रकल्प उभारून त्यांचा नैसर्गिक अधिवास समाप्त करू पाहत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मागील 5 वर्षात वाघांच्या हल्ल्यात 200 लोकांचा नाहक बळी गेला आहे। 2025 मध्ये एका वर्षात 47 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे। चंद्रपूर जिल्हा आधीच प्रदूषणाने ग्रासला असताना लोहखान प्रकल्पाला मंजुरी देऊन सरकार जखमेवर मीठ चोळत आहे। आधीच वाघांचा अधिवास कमी असल्यामुळे शेतकरी व आदिवासी लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे। मानव वन्यजीव संघर्ष निवारण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या 11 सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची अंमलबजावणी झाली तर हा संघर्ष कमी होऊ शकतो। सेव लोहार डोंगरी सेव ताडोबा या ऑनलाईन याचिकेला 25,000 स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। या आंदोलनाच्या समर्थनात आंदोलनस्थळी 3ऱ्या दिवशी सद्बुद्धी महायज्ञ करण्यात आला। 4थ्या दिवशी लोटांगण आंदोलन करण्यात आले। 5व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन तर 6व्या दिवशी मूक टाळी आणि थाळी आंदोलनस्थळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। माननीय सुधाकर अडबाले आमदार शिक्षक मतदारसंघ यांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला आहे। माननीय प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर जिल्हा, माननीय सुभाषभाऊ धोटे माजी आमदार राजुरा सोबतच अनेक पर्यावरणवाद्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे। राधाकृष्ण योग ग्रुप तुकुम चंद्रपूर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था, जिजाऊ ब्रिगेड चंद्रपूर, संभाजी ब्रिगेड चंद्रपूर, हुज्जाज इक्राम मल्टीपर्पज सोसायटी चंद्रपूर, निसर्ग सेवा समिती वर्धा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर, राधाकृष्ण योग ग्रुप तुकुम चंद्रपूर, भोई समाज चंद्रपूर अशा अनेक संघटनांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन जाहीर केले आहे। आपणही आपापल्या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आंदोलन यशस्वी करावे। सेव लोहार डोंगरी सेव ताडोबा।